आज आपण थंडगार, पित्तनाशक व आरोग्यदायी अशी कोकणी पद्धतीत शरीराला थंडावा देणारी अशी सोलकढी बनवणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. कोकमाची आपल्याला सार म्हणतात किंवा कोकमाची कढी म्हणतात. तसं मालवणी पद्धतीची कोकमाची कढी कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला त्यासाठी ओला नारळ लागेल आणि लक्षात ठेवा आपल्याला ओला नारळच घ्यायचा आहे आणि तो छान खवून घ्यायचा आहे. नाही घेतला तरी खोबऱ्याचे असे ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि ते मिक्सरमध्ये पहिल्यांदा फिरवायचे म्हणजे जास्त बारीक जाडे कण राहणार नाही. तर मी असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. थोडंसं जाडसरच आहे आणि त्याच्याबरोबर मी आलं आणि 2च लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडा बीट घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. हे सगळं साहित्य घेऊन मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करताना थोडंसं पाणी टाकूनच आपण ते मिक्सरमध्ये छान असं पेस्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी चाळण घेतली आहे आणि त्या चाळणीमध्येच हे रस आपण काढून घ्यायचा आहे. एकीकडे मी पाण्यामध्ये असे छान कोकम भिजवून ठेवलेत आहे. त्याच्यानंतर आता हे आपण चाळणीमध्ये टाकून छान गाळून घ्यायचं आहे. तुम्ही कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा हे खोबऱ्याचा किस छान असा गाळून घेऊ शकता म्हणजे पूर्णपणे त्याचा आपल्याला रस मिळून जाईल. तर मी असं चाळणीमध्येच घेतलं आहे आणि खोबऱ्याचा किस चाळणीमध्ये टाकून छान हाताने जोर लावला आहे. चमच्याने सुद्धा असं आपण जोर देऊन रस काढू शकतो, पण हाताचा दबाव जास्त पडल्यामुळे ते खोबऱ्याचा किस प्रेस होतो आणि छान आपला रस निघून जातो. तर हे असं मी दाबून छान काढते आणि त्याच्यानंतर पुन्हा मी तो राहिलेला मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतले आहे आणि पुन्हा ते चाळणीमध्ये त्याचं असं रस काढला आहे आणि दाबून असं मुठीने छान असं हाताच्या मुठीने दाबून घ्यायचं आहे आणि रस असं प्रेस करून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल, त्याच्याने सुद्धा छान रस निघून जातो. तर असं छान मी जोर देऊन आणि मुठीने जे दाबून असा रस काढत आहे आणि पुन्हा राहिलेला किस त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याचा चोथाचा पुन्हा रस हे करून काढून घ्यायचा आहे. असं जोपर्यंत खोबऱ्याच्या किसचा रस निघेल, दूध निघेल, तोपर्यंत ते थोडंसं पाणी टाकून आपण करून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. असं छान आपण त्याची सोलकढी आपल्याला पाहिजे अशी करून घ्यायची आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडं करून बेतानेच टाका म्हणजे आपल्याला कोकमाचा सार बाहेर हॉटेलमध्ये मिळतो तसंच मिळेल. तर खूप छान पाणी टाकून असा मी निघेपर्यंत चोथा असा रस निघाला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी कोकम टाकलं आहे आणि कोकमाचं पाणीसुद्धा भिजवलं होतं ते टाकलं आहे. आपल्याला कमी जास्त आंबट लागेल तितकं तुम्ही कोकम टाका आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला चवीनुसारच टाकायचं आहे म्हणजे जास्त तिखटसुद्धा नाही पाहिजे आणि थोडंसं मीठ चवीपुरते टाकायचं आहे आणि कोथिंबीर त्याच्यावर छान अशी भुरभुरून टाकायची आहे. असं हे आपली कोकणी पद्धतीची, मालवणी पद्धतीची ही सोलकढी, उन्हाळ्यात थंडावा देणारी अशी सोलकढी आपण घरी बनवली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ही कढी आपल्याला घरी बनवता येते आणि खूप पचनास चांगली असते आणि उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो. तर ती थंडावा देणारी अशी ही सोलकढी तुम्हाला कशी वाटली आणि ही घरच्या साध्या सोप्या पद्धतीने ही घरीसुद्धा बनवता येते आणि तुम्हाला मी ही दाखवली रेसिपी. कोकणातील फेमस मालवणी पद्धतीची ही पित्तनाशक सोलकढी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.